2 दिवसांपूर्वी आम आदमी पार्टीचे नेते राघव चड्ढा यांनी 7 खासदारांसह भाजपमध्ये प्रवेश केला, तरी त्यांच्यावर पक्षांतरबंदी कायद्याअंतर्गत कारवाई का झाली नाही? त्यांना त्यांचं पद कसं टिकवता आलं? काय आहे यामागचं कायदेशीर गणित समजून घेऊयात. याचं मुख्य कारण आहे 2/3 बहुमताचा नियम. पक्षांतरबंदी कायद्यानुसार जर 1 किंवा 2 आमदार खासदार पक्ष सोडतात तर ते अपात्र ठरतात. पण जर पक्षाच्या एकूण लोकप्रतिनिधींपैकी 2/3 सदस्य एकत्र बाहेर पडले तर हा कायदा लागू होत नाही. म्हणजे सामूहिक पक्षांतराला कायद्याने संरक्षण दिलंय. राघव चड्ढा यांनी नेमकी हीच कायदेशीर पळवाट वापरली. 1985 मध्ये राजीव गांधी सरकारने हा अँटी डिफेक्शन लॉ आणला होता. लोकशाहीत नेत्यांनी वारंवार पक्ष बदलून अस्थिरता निर्माण करू नये हा त्यामागचा उद्देश होता. 1 मार्च 1985 पासून हा कायदा देशात प्रभावी झाला. जर एखाद्या सदस्याने पक्षाच्या आदेशाविरुद्ध जाऊन मतदान केलं किंवा स्वतःहून पक्षाचा राजीनामा दिला तर विधानसभा अध्यक्ष किंवा सभापती त्यांना अपात्र घोषित करू शकतात. पण सामूहिक पक्षांतराला कायद्याने संरक्षण दिलं आहे. म्हणूनच राजकारणात नंबर गेमला खूप जास्त महत्त्व असतं. तुम्हाला काय वाटतं? 2/3 सदस्यांना मिळणारं हे संरक्षण योग्य आहे का? कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी फॉलो करायला गावबत्ती.